Write down example number first. A is equal to curly bracket 1 3 2 7. Then write any two subsets. Write any two subsets of A. मराठीवाल्यांनी देनचा अर्थ आहे तर, एनी टू म्हणजे कोणतेही दोन, सबसेट्स म्हणजे उपसंच, आणि ऑफ ए म्हणजे ए चे दोन कोणतेही दोन उपसंच राईट म्हणजे लिहा. ए चे कोणतेही दोन उपसंच लिहा. असा मराठीमध्ये प्रश्न आहे. आता याचं उत्तर, ए हा संच दिलेला आहे. काय दिलेला आहे? ए हा संच 1 3 2 7. आणखी या ठिकाणी म्हणलेलं आहे सबसेट्स एनी टू सबसेट्स ऑफ ए आर ॲज फॉलोज. मराठीमध्ये काय येईल? ए चे कोणतेही दोन काय शोधायला सांगितलेले आहेत? मराठीमध्ये त्याला उपसंच म्हणतात. कोणतेही दोन उपसंच ॲज फॉलोज म्हणजे पुढील प्रमाणे किंवा खालील प्रमाणे. आणखी आपल्याला आता काय करावं लागेल? दोन उपसंच लिहायचे आहेत, कोणतेही दोन. आपण या ठिकाणी पहिला उपसंच बी ने दर्शवूया. आणखी आपल्याला यामध्ये किती एलिमेंट दिलेले आहेत बघा, हे 4 एलिमेंट आहेत. ह्या चारींचा वापर करायचा आणि त्या 4 पेक्षा कमी घ्यायचे म्हणजे सबसेट. काय येईल? पाटील तू सांग रे. कोणते एलिमेंट घटक कोणते आहेत सांग. हे इथं सांगा कोणता आहे? दिसतो तुला? किती आहे? एक आहे. हा आवाज येईना इथे. हा किती आहे? 7 आहे. 4 आहेत एकूण. त्या 4 घ्यायचे नाहीत, घेतले तरी चालतात. त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे. किती घेशील सांग? कोणते घेशील? 1 आणि 3. अगदी बरोबर आहे. 1 3 हा सबसेट झाला, उपसंच झाला. आता दुसरा घेऊया आपण. त्याला आपण वेगळा दर्शवूया. आता बी दर्शवलं, याला आपण वेगळं लेटर दर्शवूया. सी दर्शवूया. आणि आता त्याचे एलिमेंट सांगायचे आहेत. आजगेकर सांग, कोणते एलिमेंट घेशील? त्यानं काय केले? हे बघ इथं, हे 1 आणि 3 घेतले, 2 एलिमेंट घेतले. तू 2च घ्यायला पाहिजे असं काय आहे का?
3 घेऊ शकतेस किंवा 3 घेऊ शकतेस एलिमेंट किंवा किती घेऊ शकतेस? पायल बरोबर आहे. किती म्हणजे किती शक्यता आहेत? एक तर 3 एलिमेंट घेऊ शकता किंवा 1 एलिमेंट किंवा 2 एलिमेंट अशा एकूण 3 शक्यता आहेत. हा काय सांग, मोठ्याने सांग. 2 7. एखादा विद्यार्थी म्हणेल फक्त 2, चालेल की नाही? एखादा म्हणेल फक्त 7, चूक आहे का? एखादा म्हणेल नाही मी फक्त 3च घेणार, एखादा म्हणेल मी फक्त 1च घेणार. किती झाले? प्रत्येक वेळी एक एक घेतलं तर 4 झाले. आपल्याला 2 लिहायचे. 2-2 घेऊ शकता किंवा 3-3 देखील घेऊ शकतो. किती विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं? छान, हँड्स डाऊन. येतंय लक्षात? मागील वर्षी चाचणीला आलेला हा प्रश्न आहे. आता एक्झाम्पल नंबर आपण दुसरे एक्झाम्पल बघूया. सिम्प्लिफाय. (9√5 minus 4√3 plus √125). मराठीमध्ये सिम्प्लिफायला काय म्हणतात? तर मराठीमध्ये काय? सोपे रूप द्या, असं मराठीवाल्यांनी प्रश्न लिहायचा आहे आणि याच्या पुढे हे उदाहरण लिहायचं आहे. येतंय डोक्यात? मराठीवाल्यांना येतंय काय डोक्यात? आता याचं उत्तर आपण बघूया. जे एक्झाम्पल आहे 9√5 minus 4√3 प्लस √125 हे एक्झाम्पल आहे असं लिहिलं. यामध्ये बरोबर चिन्ह कुठं आहे का एक्झाम्पल मध्ये? बरोबर चिन्ह कुठेही नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथं बरोबर चिन्ह घ्यावं लागेल. आणि आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायचं? सोपे रूप द्यायचं आहे. हा आजगेकर, 9√5 आहे असंच, मायनस 4√3 हे देखील आहे असंच, प्लस √125 च्या जागी काय लिहिशील? याचे फॅक्टर मांडे. (25 × 5) अगदी बरोबर आहे. 25 × 5 = 125. असं का लिहिलं? तर हे 9 वर्गमुळात 5 आहे असं वजा 4 वर्गमुळात 3 आहे असं अधिक या 25चं वर्गमूळ. बरोबर आहे, अगदी छान. हे बघा, हे वर्गमुळात 25 दिसतंय का? आणि त्याचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं. या 25चं वर्गमूळ किती येतं? 5 येतं. आणि 5चं वर्गमूळ काढायचं आहे, काढता येत नाही. 5 म्हणणारी चूक आहे. काय पाहिजे? वर्गमुळात 5 पाहिजे, असं आपली चूक होते. आता काय करायचं? काय सारखं आहे? या ठिकाणी एक दुरुस्ती करायची आहे. या एक्झाम्पल मध्ये हे √3 च्या ऐवजी √5 आहे. इथं दुरुस्ती करायची आहे सर्वांनी. मला दुरुस्ती करणं अगदी सोपं आहे बघा, नामोनिशान दिसत नाही. इथं √5, इथं √5, इथं √5, इथं √5. आता काय सांगता येईल? सुतार नाही, वर्गमुळात 5, इथंही वर्गमुळात 5 आणि इथंही काय आहे? वर्गमुळात 5. म्हणजे याचा अर्थ वर्गमुळात 5 काय काढायचं? कॉमन काढायचं. मग कंसात काय राहणार? अगदी बरोबर आहे, 9.
-4 आणि +5. शाबास. आता 9 मधून 4 वजा करा. 5 आहे तर त्यामध्ये 5 मिळवा. 10 आणि त्याच्या पुढे √5 आहे. झालं उत्तर. हे सिम्प्लिफाय करा म्हणजे असे सोपे रूप द्या. येतंय डोक्यात? किती विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं? छान. चला राहिलेला भाग पुढच्या तासाला बघूया.